येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. जमिनीच्या वादातून सख्या भावाने काढला भावाचाच काटा. त्या दुहेरी खुनाचा 48 तासात उलगडा. 5ही संशयित पोलिसांच्या ताब्यात. नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील 15 दिवसांपूर्वी अभोणा पोलीस ठाण्यात दोघे इसम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर इसमांचा तपास घेत असताना पोलिसांना शुक्रवारी साल्हेर किल्ल्याच्या डोंगरावर निर्जन स्थळी दोघा इसमांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या अंगावरील कपड्यांवरून ओळख पटवली. रामभाऊ वाघ, नरेश पवार असं मृत इसमाचं नाव आहे. सदर घटनेचा अधिक तपास करत असताना मागील 15 दिवसांपूर्वी मयत हे कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास करत सतत 2 दिवस साल्हेर किल्ला परिसरात पाळत ठेवत 5 संशयितांना ताब्यात घेतले. विश्वास देशमुख, तानाजी पवार, बारकू गांगुर्डे, सोमनाथ वाघ, गोपीनाथ वाघ असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता संशयित सोमनाथ वाघ आणि मयत रामभाऊ वाघ यांच्यात जमिनीवरून वाद होता आणि मयत रामभाऊ वाघचा मित्र नरेश पवार हा त्याला कळवण कोर्टात मदत करत असल्याचं सांगत खुनाची कबुली दिली. याबाबत पुढील तपास जायखेडा पोलीस करतात. सदरची कारवाई नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानप यांच्या पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.